नमस्कार, मी संजय ठाकरे, जनता विद्यालय तथा कनिष्ठ कला महाविद्यालय धाबा. आणि आपण बघणार आहोत एक शैक्षणिक सहल. एकूण विद्यार्थ्यांची संख्या पैकी 81 विद्यार्थ्यांसाठी 2 ST बसेस बुक करण्यात आल्या आणि जनता विद्यालय धाबा येथून त्या प्रवासासाठी निघाल्या 2 जानेवारी 2025ला. याचं पूर्ण अपडेट पालकांना व्हॉट्सॲपद्वारे प्रत्येक वेळेस देत आलो. नागपूरला आम्ही सकाळी 7:30ला पोहोचलो आणि द्वारका वॉटर पार्क इथे 9 वाजता पोहोचलो. जाताना विद्यार्थ्यांना खूप मजा वाटली. नागपूरचं ते मेट्रोची लाईन वगैरे बघूया. नागपूर ओलांडल्यानंतर बाजूला कोराडी पण राहते. त्याच्या पलीकडे गेल्यानंतर वाकीच्या नंतर मग तो जंगली भाग आणि खडतर रस्ते, त्यातून मग आम्ही प्रवास केला आणि शेवटी पोचलो द्वारका वॉटर पार्कला आणि गेटवरती उतरलो. श्रीकृष्णाचं त्या ठिकाणी कटआउट लावलेलंच होतं. त्या ठिकाणी आम्ही ॲक्युरेट सकाळी 9 वाजता पोहोचलो आणि तिथे थोडी सेल्फी घेतली त्या कटआउटसोबत. तर आमचे सहकारी शिक्षक, त्यांच्यासोबत आम्ही तिथे कटआउटजवळ अगदी गेटच्या जवळच फोटो काढले आणि मग आत प्रवेश केला. सहल ना? कोणती शाळा? शाळा कोणती? आणि सहल कुठली? द्वारका वॉटर पार्क नागपूर. चला, कसं वाटलं प्लेस? व्हेरी गुड. हा, सर्वच विद्यार्थी बाय बाय. कोणती सहल? नागपूर. नमस्कार झाडे सर. नमस्कार नमस्कार. आपली कुठली शाळा? आमची जनता विद्यालय धाबा, तालुका गोंडपिंपरी, जिल्हा चंद्रपूर. अच्छा. आणि आपली जी सहल आहे शैक्षणिक, ही कुठली आहे? ही आहे द्वारका वॉटर पार्क. द्वारका वॉटर पार्क नागपूर. जनता विद्यालय तथा कनिष्ठ कला महाविद्यालय धाबाची सहल कुठे आली आहे? द्वारका वॉटर पार्क नागपूर. सहलीचं ठिकाण कोणतं रे? द्वारका वॉटर पार्क नागपूर. कोणतं ठिकाण आहे? द्वारका वॉटर पार्क नागपूर. चना कसा आहे? चना खूपच सुंदर आहे. सुंदर आहे ना? पण छान आहे. गुड गुड. भरपेट नाश्ता या ठिकाणी दिला गेला आणि त्याच्यामुळं आता 2 वाजेपर्यंत 2 वाजता लंच होणार. ठीक. तर विद्यार्थ्यांना स्विमिंग कॉस्ट्यूम वगैरे देण्यात आलं. शिक्षकांनी पण स्विमिंग कॉस्ट्यूम घेतले आणि सर्वांना पाण्यात उतरायचं होतं. काही शिक्षक मात्र पाण्यामध्ये उतरले नाही. बाहेर थांबणंही त्यांना आवश्यक होतं. पाणी थंड होतं, थंडीचे दिवस होते. आता आम्ही कॉस्ट्यूम लावलं आणि काही विद्यार्थ्यांना पाणी किती खोल आहे अंदाज नव्हता. पाण्यामध्ये आस्वाद घेण्यासाठी स्वतः शिक्षकांना पण वरती चढावं लागलं. खरंच वरती चढल्यानंतर मात्र चक्कर यायची भीती वाटत होती आणि त्या स्लायडिंग करत शेवटी त्या पाण्यातून शिक्षकांना पण उतरावं लागलं.
दिसलं पाहिजे मला. विद्यार्थ्यांसोबत पूर्ण मस्त्या पण कराव्या लागतात. मुलं पण खूप कार्टूनपणा करतात सहलीमध्ये बघा. विद्यार्थ्यांना पण शाळेच्या बाहेर एक वेगळाच कुटुंबामध्ये जो आस्वाद घेऊ शकत नाही तो घेण्यासाठी शिक्षकांना सुद्धा लहान व्हावं लागते. पहिलं वॉटर टँकमधून निघाल्यानंतर मग जेवणाची वेळ झाली आणि स्वादिष्ट भोजन तिथे सर्व विद्यार्थ्यांना मिळालं. आणि दुसरीकडे आम्ही निघालो, तिथं मत्स्यालय होतं. अशा जगातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या मात्र मासे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. तिथे जे ॲक्वेरियम होतं खूप सुंदर होतं. खूप विद्यार्थ्यांना एक मजा त्या ठिकाणची घेता आली. छोटंसं त्या ठिकाणचं शूटिंग. सरडे कधी बघितले नव्हते, एवढाले मोठमोठे सरडे त्या ठिकाणी होते, वेगवेगळे साप होते. ते बघूनच असं वाटत होतं की आपण कोणत्या जगामध्ये आलो. पूर्ण लाईन जर बघितली तर वरती मच्छ्या, खाली मच्छ्या, वेगवेगळ्या प्रकारची मासे त्या ठिकाणी होती. त्याच्यानंतर जलपरी.
पायडल बोट. चला पायडल मारा मोठ्याने. बाय बाय बाय. खूपच उंच आणि भीतीदायक झुले असल्यामुळे जरा हिंमत झाली नाही, परंतु मुलांना मात्र खूप छान वाटलं. नंतर 5 वाजता तिथून आम्ही परत निघालो. येताना कोराडीची जी देव मंदिर आहे, खूप सुंदर त्या ठिकाणी रौनक आणि सजवलेलं आहे, डेव्हलप झालेलं आहे. त्या ठिकाणी जाऊन आम्ही देवीचं दर्शन घेतलं प्राचीन काळातील. त्यानंतर नागपूरला गुरुदेव सेवाश्रम या ठिकाणी रात्री 9 वाजता पोहोचलो. एक स्वादिष्ट जेवण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना आणि सर्व शिक्षकांना देण्यात आलं. ते खूप चांगलं ठिकाण होतं. रात्रभर आम्ही त्या ठिकाणी मुक्काम केला. आम्हाला तेथील लोकांनी बरंच चांगलं सहकार्य केलं आणि सकाळी दुसऱ्या दिवशी सावित्रीबाई फुले जयंती आणि तुकडोजी महाराजांची ग्रामगीता आणि राष्ट्रवंदना घेण्यात आली. जीवन का उजियारा है, जीवन का उजियारा. गुरुदेव हमारा प्यारा है, जीवन का उजियारा है, जीवन का उजियारा. तुकड्या दास कहे सब आऊं, तुकड्या दास कहे सब आऊं. श्री गुरुदेव से मंत्र ली जाऊं, श्री गुरुदेव से मंत्र ली जाऊं. सेवकों निर्धारा है, जीवन का उजियारा है, जीवन का उजियारा. गुरुदेव हमारा प्यारा है, जीवन का उजियारा है, जीवन का उजियारा है, जीवन का उजियारा. श्री गुरुदेव महाराजांनी जनकार्यातून लोककार्यातून निर्माण केलं. त्यात त्या आश्रमाची विशेषता, या आश्रमाचं जे उद्घाटन आहे, इथलं भूमिपूजन आहे, हे भूमिपूजन 24 एप्रिल 1954 साली भारताचे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते झालं. त्यावेळेस तुकडोजी महाराज आणि बरेचसे मान्यवर मंडळीच्या उपस्थितीत हे झालं. त्याचप्रमाणे या आश्रमाची विशेषता, या आश्रमामध्ये महाराजांनी ग्रामगीता चालता फिरता लिहिली, मोजरीत लिहिली. पंढरपुरापासून त्यांना प्रेरणा मिळाली ग्रामगीता लिहिण्यात. परंतु पूर्ण ग्रामगीता लिहिल्यानंतर त्यांनी या आश्रमात ग्रामगीतेची अर्पण पत्रिका लिहिली. या आश्रमात बसून हे जे बाजूला जे रूम आहे इकडचा प्रार्थना मंदिराच्या, त्या रूममध्ये बसून. तसंच जनतेस प्रेरणा दिली. इथली विशेषता अशी आहे, इथे अध्यात्माचे कार्य सुरू असतात, तर याच्याच बाजूनी रमण विज्ञान केंद्र आहे. तिथे विज्ञानाची भूमिका आहे.
अशी एक जोड संकल्प या जागेत निर्माण होतो. त्याचप्रमाणे महाराज जे सांगतात, अध्यात्म और विज्ञान के सहयोग कैसे सब हो सुखी, म्हणजे सगळ्यांना त्या दोन्ही गोष्टीची सांगड मिळून त्यांनी आपल्या जीवनात सुखी व्हावं या हिशोबाने ग्रामगीता आणि बरंचसं साहित्य महाराजांनी लिहिलेलं आहे. या जागेवर बसून त्यांनी बरंचसं साहित्य निर्माण केलेलं आहे. आणि मोजरीवरून कुठे समोरचा दौरा अगर असला तर महाराज इथे नेहमी मुक्काम करायचे, इथे त्यांचं वास्तव्य राहायचं. अशी या पावनभूमीत तुमच्या सगळ्यांचं आज इथे तुम्ही याच्याही पहिले आले आहेत म्हणता, आजही आले, तुमचं भाग्य समजा. अशी ही पावनभूमी आहे. बस एवढं बोलून मी माझे दोन शब्द पूर्ण. नियमित रोज सकाळी 6 वाजता ध्यान होते. तुम्ही ऐकलं ध्यान, तर त्या ध्यानासाठी येतात. तर हे ध्यान आहे, महाराजांनी 3 प्रकारचे आपल्याला मंत्र दिलेले आहेत. सकाळचं ध्यान करा, सायंकाळची प्रार्थना करा आणि रोज ग्रामगीता वाचा, एक पान वाचा. अभी तो हम नवा है, बघा आहे की नाही, आहे तुम्ही. आणि आता 82ची चालले गेले ते यायले थांबवणार होतो, परंतु ते चालले गेले, लवकर गेले. 82 जिल्हा गडचिरोली मी 2021 साली रिटायरमेंट झालो आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आश्रमशी जुळलो. या ठिकाणी सगळे आम्हाला मिळाले. खरोखरच विद्यार्थ्यांनी आपल्यासोबत एक पुस्तक वाचलं तर निश्चितच एक चांगला विद्यार्थी घडेल, चांगला समाज घडेल, चांगला गोष्ट घडेल असं मी या ठिकाणी अपेक्षा करतो. आणि धन्यवाद. प्रथम सर्व मान्यवरांना नवीन शुभेच्छा. आणि आज सावित्रीबाई फुले आणि बालिका दिन या निमित्त सर्व मुलींना खूप खूप शुभेच्छा. दांडे जनता विद्यापीठाबाई सहाय्यक शिक्षिका पदर तेथील श्री चौधरी सर यांनी एक मुलगा आणि एका मुलीला ग्रामगीतासुद्धा भेट दिली आणि ग्रामगीतेचं महत्त्व त्यांनी समजून सांगितलं. सर्वदेशी म्हणून मानवाची पूर्णता तुझसी प्राप्त व्हावी मनावाटे, भाया ग्रामदेवता. अशा प्रकारे केली, म्हणजे जागृती करायचं काम महाराजांना केलं. आणि राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी या चौकामध्ये गुरुदेव सेवाश्रमाची स्थापना केली आणि याचं भूमिपूजन भारताचे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आलं. तर या ठिकाणी अनेक संतांचे फोटो लावलेले आहेत. त्यानंतर या बाजूच्याच रूममध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता लिहिण्याची सुरुवात केली आणि ग्रामगीतेचं जे पहिलं पेज आहे ते शेतकऱ्याला उद्देशून केलेलं आहे आणि ते अर्पणपत्रिका याच ठिकाणी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी लिहिली. या सेवाश्रमासाठी ही देणगीदारांनी दिलेली यादी. या ठिकाणी मग सकाळी आम्ही नाश्ता पाणी जो सांगितला होता तो पोटभर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी घेतला. हे राष्ट्रसंतांचं निवासस्थान आहे. या ठिकाणी राष्ट्रसंतांचे वेगवेगळ्या थोर नेत्यांशी असलेले संबंध असलेले या ठिकाणी फोटो लावलेले आहेत. त्या फोटोमधूनही आपल्याला राष्ट्रसंतांची महती लक्षात येते. तर विद्यार्थ्यांनी सुद्धा हे ठिकाण या ठिकाणी बघितलं, ज्या ठिकाणी बसून राष्ट्रसंतांचं या ठिकाणी काही वस्तू पण ठेवलेल्या आहे. खडावा आहे, जोडा त्या ठिकाणी ठेवलेला आहे, त्यांचा विश्रांतीचा पलंग या ठिकाणी ठेवलेला आहे.
या सर्वांचं दर्शन ते राष्ट्रसंताचे आई वडील यांचेसुद्धा या ठिकाणी फोटो लावलेले आहे. विविध फोटोचा अभ्यास विद्यार्थ्यांना पाहायला मिळाला. त्यानंतर बाजूलाच लागून रमण केंद्र आहे, रमण केंद्रात गेलो आणि रमण केंद्रामध्ये असलेलं बगीच्यामध्ये आम्ही आस्वाद घेतला. नंतर आज जाऊन तारांगण आणि इतर गोष्टी सर्व विद्यार्थ्यांना बघायला मिळाल्या. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं आध्यात्मिक केंद्र आणि त्याला लागूनच विज्ञान केंद्र, हे रमण सायन्स केंद्रामध्ये विविध प्रकारचे प्रतिकृती ठेवलेल्या होत्या. आपण कल्पना करू शकत नाही अशा प्रकारचं आणि सर्व बारकावे असलेलं विज्ञान या ठिकाणी बसलेलं आहे. ही या ठिकाणी छत्री ते चित्रातून फिरत आहे. कुठल्याही प्रकारे कुठे टच न होता कसं शक्य आहे असं वाटते आपल्याला आणि खूप सुंदर या ठिकाणी होतं. त्यानंतर दीक्षाभूमीला आम्ही पोचलो. दीक्षाभूमीवर सुद्धा हे सम्राट अशोक यांचा पुतळा, त्यानंतर ते स्तूप, गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, त्यानंतर आम्ही महाराज बाग इथे प्राणी बघायला घेतलं. त्यानंतर बरेच प्राणी या ठिकाणी, हरणाचा कळप, वाघ, अस्वली, विविध प्रकारचे प्राणी वगैरे विद्यार्थ्यांनी बघितले. त्यानंतर आम्ही मेट्रोची सफर केली. मेट्रो कशा प्रकारची असते, विद्यार्थी प्रत्यक्ष बसले, विद्यार्थ्यांनी प्रवास केला मेट्रोनी. त्यानंतर त्या स्टेशनला, मेट्रो स्टेशनला चढताना ज्या पायऱ्या होत्या त्या सहज चालत होत्या, फक्त आपल्याला उभंच राहायचं होतं. विद्यार्थ्यांनी चांगला आस्वाद घेतला आणि खूप स्वच्छ सुंदर अशी मेट्रोची सफर केली. त्या ठिकाणी महात्मा गांधी यांची लहानची झोपडी पण बाहेरच्या भागाला होती. तिथून आम्ही विमानतळाकडे निघालो आणि विमानाला वेळ होता. आम्ही बरोबर 6 वाजता त्या गॅलरीमध्ये घुसलो आणि गॅलरीमधून 6:30ची जे फ्लाईट होती, विमान उडताना बघितलं आणि ते झाल्यानंतर बराच मग अंधार पडला होता. तिथून आम्ही परतीच्या मार्गाला निघालो आणि पोचता शेवटी बल्लारशा येथे पोचलो. रात्री 11 वाजता तिथे जेवणाची व्यवस्था केली होती, खूप सुंदर. श्री झाडेसर यांनी. कसं आहे जेवण, चव? अच्छा, ठीक आहे, धन्यवाद. झाडेसरांच्या मिसेस आणि मुलगा यांनाही धन्यवाद देतो की एक उत्तम प्रकारचं या सहलीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी जेवणाची छान व्यवस्था केली. नागपूरलाच बराच वेळ झाला होता. बल्लारशाला आम्ही रात्री 12:20 तिथून निघालो. खूप अंधार पडला होता आणि शेवटी रात्री 1:15 ते 1:30 वाजता आम्ही शाळेमध्ये पोहोचलो. मुख्याध्यापक श्री उपगणलवार सर आमची वाट पाहत होते, शाळेमध्ये थांबलेले होते. सर्व विद्यार्थ्यांना त्यांचे पालक घेऊन गेले. एवढ्यानं बरं झालं की मुक्काम करायची वेळ आली नाही.